मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत प्रिया अर्जुन आणि सायलीमध्ये कन्फ्युजन निर्माण करायचा प्रयत्न करते आणि दोघांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून दोघंही एकमेकांना प्रपोज करणार नाही. पण आजच्या मालिकेत झालं काय आपण ते बघूया. तर मालिकेच्या सुरुवातीला प्रिया सगळ्यात आधी त्या कॅफेबाहेर येते जिथे सायली येणार असते आणि ती त्या मुलाची वाट पाहत बसते. तेवढ्यात तो मुलगा येतो. मग ती मुलाला सांगायला लागते की इथे एक मुलगी येईल, आता तू तिला जाऊन बोलायचं आणि जशी ती कॅफेत जाईल तिच्या पाठोपाठ तूही जायचं. तो म्हणतो, पण ती माझ्यासारख्या अनोळखी मुलाशी बोलेलच का? मग ती म्हणते, तू एक काम कर, तू तिला ताई म्हण आणि काहीतरी असं बोलत जा. ताई म्हटलं की ती नक्की तुझ्याशी बोलेल. आणि तेवढ्याच सायली येताना तिला दिसते. मग ती त्या मुलाला दाखवते की ही मुलगी आहे, हिला तुला बोलायचं जाऊन. आणि ती त्याला जा म्हणणार. तेवढ्यात तिला दिसते की अर्जुनची पण गाडी पाठोपाठ येते. ती त्याला थांबवते. मग तो मुलगाही घाबरतो. तो म्हणतो, यात काय रिस्क तर नाही ना? ती म्हणते, रिस्क तर नाही आहे, आणि रिस्क जरी असेल तर तुला पैसे भेटणार असेल. मग ती वाट बघते 2 मिनटं की अर्जुन आलाय पण गाडीतून उतरला नाही. मग तिला कळतं की सायलीला अर्जुन आला तिच्या मागोमाग हे माहिती नाही आणि अर्जुनला पण सायलीला कळू द्यायचं नाही की तो आलाय, म्हणून तोही गाडीत उतरत नाही आहे. मग ती म्हणते, ही चांगली संधी आहे दोघांमध्ये कन्फ्युजन निर्माण करण्याची. लगेच त्या मुलाला म्हणते, जा आणि त्या मुलीशी बोल. तो मुलगा जातो ठरल्याप्रमाणे आणि तिला म्हणतो, ताई हाच तो कॅफे का? काहीतरी नाव घेतो, रोजवूड काहीतरी म्हणतो तो. हाच तो कॅफे आहे का? ती म्हणते, हो हाच कॅफे, पण नाव बदललं आहे. अशा दोघांच्या गप्पा चालू असतात. तेवढ्यात अर्जुन गाडीतून हे बघत असतो. इतका चिडतो. तो म्हणतो, मिसेस सायली कोणाशी बोलताय? हा मुलगा कोण? आणि मग तो त्याला पपलू म्हणतो अक्षरशः. म्हणजे तो आता सायलीबद्दल फार पॉझिटिव्ह झाला ना, एकदम नवऱ्यासारखा तो ॲक्टिंग करायला लागतो. तेवढा चिडतो. तो म्हणतो, हा पपलू दिसायला स्मार्ट तर नाही आणि माझ्यासारखं हँडसम तर बिलकुल नाही आहे, आणि हा गाडीवर आला आहे. त्याला माहितीच नाही बहुतेक की मिसेस सायलीला स्पीडची किती भीती वाटते ते. मग स्वतःलाच म्हणतो, मिसेस सायली, मी तुमच्यासाठी किती हळू कार चालवतो, तरी तुम्ही त्या मुलाशी बोलताय ते. मग त्याला राग येतो. तो म्हणतो, उतरतो आणि मिसेस सायलीला जा विचारतो. पण लगेच स्वतः सावरतो. तो म्हणतो, आता मी कोणत्या हक्काने त्यांना विचारू, कारण आमचा कॉन्ट्रॅक्ट तसं म्हणून संपत आला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते हवेता जगू शकतात. मग काय करायचं म्हणून तो दोघांचं बोलणं बघत बसतो. पण ते दोघे एवढे हळूबळू असतं की काय ऐकू पण येत नसतं. म्हणून तो गाडीतून खाली उतरतो आणि गाडीमागे लपून दोघांना बघत बसतो. प्रिया पण इकडे खुश होते की आता दोघं, म्हणजे अर्जुनने सायलीला बघितलं म्हणजे त्याला आता संशय आला आहे तिच्यावर आणि तो नक्की त्याशी जाऊन भांडेल. पण अर्जुन बघत बसतो आणि सायली त्या मुलाशी बोलताना हसं असते. तो चिडतो, कोण एवढं मोठ्याने हसतं रस्त्यावर? मी जोक करतो तेव्हा बिलकुल हसत नाही मिसेस सायली, असं म्हणतो. तिच्याकडे बघत बसतो. मग मिसेस सायली म्हणजे सायली काय करते, मग त्या कॅफेमध्ये जाते आणि पाठोपाठ हा मुलगा पण जातो. ह्या मुलाने तिला काय सांगितलं असतं की एका जॉबसाठी एका माणसाला मला भेटायचं आहे आणि त्या माणसाने मला इथंच बोलवलं भेटायला, म्हणून तोही पाठीमागे जातो. सायली तशी आतमध्ये जाते. तिथे ती वातावरण बघते. तिथे मस्त कपल बसले असतात, मस्त म्युझिक चालू असतं. मग तिथल्या एका माणसाला, म्हणजे तो मॅनेजर असतो, त्याला विचारते, मला इथं टेबल बुक करायचं असेल तर कोणाला भेटावं लागेल? तो म्हणतो, मलाच भेटावं लागेल आणि मला तुम्हाला आधी सांगावं लागेल, पण मी गॅरंटी देऊ शकत नाही कारण इथे खूप गर्दी असते. तुम्ही टेबल तर बुक केला आहे आणि ठरलेल्या वेळेत आलं नाही तर तुमचा टेबल जाऊही शकतो. मग ती विचारते, म्युझिक नेहमी इथे असतं का? असं असतं का लाऊड वगैरे? तो म्हणतो, हो, इथे दर 2 दिवशी म्युझिक बदलतो, म्हणजे न्यू बॉलिवूड वगैरे असे 2-3 थीम सांगतो तो. तुम्हाला कोणतं म्युझिक आवडेल? ती म्हणते, नाही मला म्युझिक नाही आवडणार. मग ती मनात विचार करते की मला अर्जुन सरांना माझ्या मनातली इतकी प्रेमळ भावना सांगायची आहे आणि इतक्या मोठ्या आवाजावाल्या जागी मी ते सांगू शकत नाही. मग ती ह्या कॅफे रद्द करते. ती बाहेर येते आणि तेवढा तो मुलगाही बाहेर येतो आणि अर्जुन मग बघत असतो की हा मुलगा कसं काय बाहेर आला. मग ती त्याला विचार, तुम्ही कसं बाहेर आले? तो मुलगा म्हणतो, अहो त्या माणसाने मला फोन केला की आपली मीटिंग उद्या म्हणून, आणि तो तिथून निघून जातो. मग मात्र ती सायली पण पुढे जाते. मग तो म्हणतो, अर्जुन म्हणतो, ओके, हा यांचा प्लॅन असा आहे का? म्हणजे आता हे दोघांना दुसरीकडे भेटायचं, इथे त्यांना भेटता नाही आलं. आता मी सायली पायी चालल्या, हा गेला बाईकवर, हे दोघी पुढे जाऊन बाईकवर जातील. म्हणून अर्जुन चिडतो, गाडीत बसतो आणि तिच्या मागे जातो. सायली बिचारी पायी पायी चालली असते, अजून कुठे कॅफेजवळ असेल असं विचार करत. तेवढ्याच अर्जुन तिच्या समोर उभा राहतो आणि मग तिला मात्र झापायला लागतो. तो, काय झालं? तुमचं खूप महत्त्वाचं काम होतं ना, झालं नाही वाटतं ते? ती म्हणते, नाही झालं काम, पण मी करून घेईल माझं काम. पण चला ना, मी येतो तुमच्यासोबत.
मग सायली विचार करते, हे जर आले माझ्यासोबत तर मला तो कॅफे असं शोधता येईल जिथे मला यांना प्रपोज करायचं आहे. ते असं ते आडेओढं घेतात. ते म्हणते नाही नाही, तो मुद्दाम तिची टोमणी मारायला लागतो. ती म्हणते तुम्ही अशी का बोलता माझ्याशी? तो मी नॉर्मलच बोलतो तुमच्याशी, तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं ना, चला मी तुमच्यासोबत येत होतो. ती म्हणते नाही नाही, आपण घरी जाऊ. मग दोघे गाडीमध्ये बसतात. मग अर्जुन आणखी चिडतो. तो म्हणतो वा, म्हणजे जेव्हा मी सोबत आलो यांनी ह्याला काही घरी निघाल्या आणि तर काय करायचं यांचं काय कळत नाही. तुम्ही घरीच होत्या, यांना चांगला जाब विचारतो. मग ज्यावेळेस सायली अर्जुन घरी येतात, मग त्यांच्या रूममध्ये अर्जुन सायलीला जाब विचारायला लागतो, तो मुलगा कोण होता आणि तुम्ही त्या कॅफेत का गेला होता MK रोडवरच्या? आणि ती काय सांगणार बिचारी? ती म्हणते काय नाही, मी सहज गेले होते कॅफेमध्ये. मग तो मुलगा कोण होता मला सांगा. आणि इथे आजचा भाग संपतो मित्रांनो. म्हणजे अर्जुन बघा आता सायलीबद्दल इतका पॉझिटिव्ह झाला आहे की प्रियासारखी मुलगीसुद्धा त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण करते. आता बघूया पुढच्या भागात मग काय होतं ते. पुढचा भाग जाणून घ्यायचा असेल चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मनातल्या गोष्टी कमेंट करायला विसरू नका. पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.